खरं तर नव्या वर्षाला सुरुवात होते आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे वर्ष मानलं जातं कारण की निवडणुका देखील याच वर्षामध्ये होऊ घातलेल्या आहेत। एकंदरीतच काय आपल्या नवीन वर्षाचा संकल्प असणार आहे? नवीन वर्ष येऊ घातलेलं आहे, जुनं वर्ष जात आहे आणि नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे। ताबडतोब निवडणुकांना या ठिकाणी पुढच्याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याबरोबरीला लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, नगरपंचायतीच्या होतील आणि यामधून सारं वर्ष हे निवडणुकांचं आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या सावटाखाली जाईल। या निवडणुका जिंकणं हे प्रथम सर्व राजकीय पक्षांचं ध्येय असेल, तसं माझंही आणि आमच्या पक्षाचंही हे ध्येय राहील की NCPला अधिकाधिक जागा त्या ठिकाणी जिंकून येण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे। लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाची ही NCPला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि NCPला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे। तब्येतीचं एक कारण माझं आहे, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच जेव्हा पुढचा निर्णय मी घेणार आहे, परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे। सिद्धेगड असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे। जागा वाटोवा देवाणघेवाणसाठी चर्चा सुरू आहे। काय वाटतं कुठेतरी यांचा चित्र पाहायला मिळेल? हे जोपर्यंत निवडणुकीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जागांचे अदलाबदल करणं, कोणती जागा कोणाला देणं याबाबतच्या चर्चा होतच राहतात। महाविकास आघाडीच्या जागांच्या संदर्भातला जो आहे तो टप्पा अंतिम टप्प्यात आलेला आहे, चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी महाविकास आघाडीत यावं असाही काही प्रयत्न त्यामधून होतो आहे आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होतील आणि या जागांचा जो आज तुम्हाला तिढा वाढतोय तो त्या माध्यमातून जरी आज तुम्हाला वाटत असलं तरी मला असं वाटतं की चर्चेद्वारे हे सारे प्रश्न सुटतील। सारे विरोधक विरुद्ध एक असं स्वरूपाचं चित्र वारंवार या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसतं आहे। महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात तसं चित्र दिसतं आहे। याचा अर्थ आहे की साऱ्या सत्ताधारी पक्षांच्या वर नाथाभाऊ एक दिसतोय की ज्याला विरोध करावा असं त्यांना वाटतं आहे। मी विरोधकांना आव्हान देणार आहे की नाथाभाऊला व्यक्तिगत विरोध केल्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा। कापसाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, तूर आता कमी भावात घेतली जाते त्याचे प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करतो त्याचे प्रश्न आहे, विकासाच्या दृष्टीने काही प्रश्न आहे, ह्याच्याकडे जरा अधिक लक्ष